नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असल्याचं दिसून येत आहे। काही दिवसांपूर्वीच आरपीआयचे नेते खासदार रामदास आठवले यांनी सोलापूर किंवा शिर्डी इथून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती। तर काल माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी देखील सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी देखील काही दिवसांपूर्वी सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संकेत दिले होते। त्याच अनुषंगाने अमर साबळे यांनी त्यांची उमेदवारी पक्की असल्याचं गृहीत धरूनच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रचाराचे रणशिंग थेट पुणे येथून फुंकले असल्याचं समोर आलंय। सोलापूर शहरातील नागरिक असलेले आणि सोलापूर शहरांमध्ये मतदानाचा हक्क बजावणारे जे मतदार पुण्यामध्ये राहतात, नोकरी करतात किंवा व्यवसायासाठी पुण्याला स्थायिक झालेले आहेत किंवा जे मतदार पुण्यामध्ये शिक्षण घेत आहेत, अशा सर्व मतदारांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून आज शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता पुणे निवासी सोलापूरकर स्नेह मेळावा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। माजी खासदार अमर साबळे यांनी थेट पुण्यातूनच सोलापूर लोकसभा निवडणुकीची मोठ बांधणी सुरू केल्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्याचे संकेत स्पष्ट दिसू लागले। त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीने माजी खासदार अमर साबळे यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे। अमर साबळे हे भाजपचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात। भाजपमधील सर्वच नेत्यांशी त्यांची जवळीकता आहे। त्याचबरोबर राज्यसभा खासदार म्हणून काम करण्याचा त्यांना अनुभव देखील आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमर साबळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। गेल्या काही दिवसांपूर्वीच अमर साबळे यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणले होते की लोकसभा निवडणुकीच्या बाबत माझ्या नावाची चर्चा आहे, मात्र भाजप हा सर्वश्रेष्ठ पक्ष आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांचा नेहमी सन्मान होतो। भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असं सुतोवाच देखील अमर साबळे यांनी केले होते। त्यामुळे माजी खासदार अमर साबळे यांच्या उमेदवारीबाबत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, अमर साबळे, राजेश मुंगळे, लक्ष्मणराव ढोबळे यांनी उमेदवाराची मागणी केली असल्याचं समोर आलंय। भारतीय जनता पार्टीतील हे सर्वच नेते आपापल्या परीने उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। मात्र आता सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराची माळ अधिकृतरित्या नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अशातच माजी खासदार अमर साबळे यांनी थेट पुण्यातूनच प्रचाराला सुरुवात केल्यामुळे अमर साबळे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। लोकसभेचे समन्वयक म्हणून माजी खासदार अमर साबळे यांनी 6 महिन्यापासून सोलापूर मतदारसंघ पिंजून काढलेला आहे। मतदारसंघातील प्रत्येक भागात त्यांनी भाजपचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे। त्याचबरोबर आढावा बैठका देखील घेतलेल्या आहेत। भारतीय जनता पार्टीतील सर्वच वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत। त्यामुळे माजी खासदार अमर साबळे यांना सोलापुरातून लोकसभेची उमेदवारी दिल्यास भाजपला ही जागा निवडून आणण्यात यश प्राप्त होईल असं सुतोवाच केलं जात आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील अशा आशयाचं मत व्यक्त केल्याचं दिसून येत आहे। दरम्यान माजी खासदार अमर साबळे यांनी सर्व समीकरणे जुळवत आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून थेट पुण्यातून प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यामुळे भाजपमधील इतर इच्छुक उमेदवारांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोक YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।